नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये काही मित्रांनो मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप सांगणार आहे। तुम्हाला हे पावसाचं पाणी आपल्या झाडांमध्ये कसं वापरायचं असते। ज्यांच्याकडे पण मित्रांनो असं ओपन गार्डन असते किंवा मित्रांनो जे लोक टेरेस गार्डनिंग करतात म्हणजे गच्चीवर झाडं लावतात, तर त्यांना मित्रांनो तसं काही पावसाळ्याचं तेवढं जे पाणी असते झाडांना ते मिळत असते खूप चांगल्याने। पण मित्रांनो हे पावसाचं जे पाणी आहे हे खूप इम्पॉर्टंट असते, त्याच्यात खूप सारी न्यूट्रिशन व्हॅल्यू असते मित्रांनो, आणि हे पावसाचं पाणी झाडांसाठी खूप चांगलं असते। जे पण मित्रांनो इंडोर गार्डनिंग करतात किंवा मित्रांनो बाल्कनी गार्डनिंग करतात म्हणजे बाल्कनीमध्ये झाडं लावतात, तर त्यांना एक इम्पॉर्टंट टिप फॉलो करायची आहे। ती काय आहे मित्रांनो की हे जे पावसाचं पाणी असते मित्रांनो हे तुम्हाला हार्वेस्ट करायला पाहिजे। म्हणजेच मी काय म्हणत आहे, तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे। असं तुम्हाला बकेट्स अजून मोठे असे टब ठेवून द्यायचे मित्रांनो, जे पण पॉसिबल असेल अशी लहानशी बकेट ठेवू शकता। तर असं चांगल्याने तुम्हाला लहानशी बकेट्स किंवा असे टब्स मित्रांनो पावसात ठेवून द्यायचे आहे। आणि मग हे जे मित्रांनो आता हे जे पावसाचं पाणी तुम्ही पाहू शकता हे पडत आहे, तर हे चांगले याच्यात जमा होऊन जाईल। मग हे जमा झाल्यानंतर मित्रांनो हे जे पावसाचं जे पाणी आहे तुमचे जे इंडोर प्लांट्स आहे म्हणजे घराच्या आतमध्ये जे झाडं लावून ठेवले आहे त्यांना तुम्हाला चांगल्याने देऊन द्यायचं आहे, जेणे की मित्रांनो ते तुम्हाला बाहेर शिफ्ट करण्याची गरज पण नाही पडणार। आणि जे पावसाचं हे खूप चांगलं जे पाणी असते मित्रांनो ते आपल्या इंडोर झाडांना पण मिळून जाईल आणि जे इंडोर झाडं आहे त्यांना पण फार छान न्यूट्रिशन मिळेल। जसं मित्रांनो हे ओपन गार्डन्स असतात किंवा मित्रांनो आपलं जसं टेरेस गार्डन असते, तर असं मित्रांनो जे बाल्कनीमध्ये झाडं लावतात त्यांच्या झाडांना असं पाणी नाही लागत, तर त्यांनाही मित्रांनो ही जी मी टिप सांगितली नक्की फॉलो करायची आहे। असं एखादी लहानशी बादली ठेवून द्या, जिथून कुठूनही असं समजा तुमच्या बाल्कनी कुठून पण पाणी येत असेल मित्रांनो, तर बाल्कनीमध्ये पावसाचं जमा करून घ्यायचं आहे। मग ते जे पण मित्रांनो तुम्ही बाल्कनीमध्ये झाडं लावून ठेवले आहे ते बाल्कनीच्या सगळ्या झाडांना मित्रांनो हे जे पावसाचं पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे। झाडांना पावसाचं पाणी टाकण्याचं मित्रांनो खूप चांगले फायदे असतात। जसं मित्रांनो याची पानं खूप हिरवेगार होतात, खतासारखं पण काम करते। मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो झाडाची वाढ खूप झपाट्याने होते। जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो, ज्यांच्याकडे पण ओपन गार्डन आहे त्यांना ही करण्याची गरज नाही आहे। पण जे पण मित्रांनो बाल्कनीमध्ये झाडं लावतात किंवा मित्रांनो घराच्या आतमध्ये जे इंडोर प्लांट्स असतील तुमच्याकडे, त्यांना हे असं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून हे जे पावसाचं पाणी आहे नक्की द्या, तुमच्या झाडाची वाढ खूप चांगली होईल। तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो मी एक गार्डनिंगची सिरीज लॉन्च केली होती, तर त्याचं इथे प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून पाहू शकता। अजून खतांची प्लेलिस्ट पण आहे मित्रांनो, इथे क्लिक करून पाहू शकता। खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले, त्याला क्लिक करून नक्की पाहाल। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।